श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। संक्रांतीला कशी करावी सुगडाची पूजा। संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे सर्वांना माहीत आहे। काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी करतात। पण त्यांना सुगड का म्हणतात? सुगड हा शब्द खरे तर अपभ्रंश होऊन आला आहे। सुगट या शब्दाचा अपभ्रंश आहे। सुगट म्हणजे सुगटीत असा घड। या घड्यात शेतात बहरलेले नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे। लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते। धनधान्यांचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोर, तिळगुळ हे साहित्य भरले जातं। अशी केली जाते सुगडाची पूजा। सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते। पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते। पाटावर तांबड्या रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे। त्यावर सुगड ठेवावे। 5 सुगड देवाचे आणि 5 सुगड तुळशीचे असे 10 सुगड घ्यावेत। सुगड स्वच्छ धुवून घ्यावेत। सुगड मांडण्याआधी त्याला हळदी कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे। हरभरा, शेंगदाणा, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोर, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालावे। काही ठिकाणी विशेषतः कोकणात काळ्या सुगडावर लाल सुगड पालथे ठेवण्याची पद्धत आहे। ठेवावीत तिथे एक दिवा प्रज्वलित करावा। अन्यत्र काळं मोठं सुगड खाली व त्यावर लाल सुगड ठेवून दोन्हीत वाण भरतात। सुगडावर अक्षदा, फुलं, हळद, कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा। तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा। यावर्षी मकर संक्रांत 15 जानेवारी रोजी केली जाईल। काही ठिकाणी सुगड दान करण्याची ही पद्धत असते। आपापसातील भांडण, हेवे दावे, नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देतो।